हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आवाज येतोय का? वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. मूकं करोति वाचालं पंगुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंद माधव. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आवाज येतोय का? हो हो येतोय येतोय. आता सध्या अधिक मास सुरू आहे. त्या अधिक मासाच्या निमित्त काही विषय आपल्या समोर मांडावा असा मानस आहे. आणि या अधिक मासामध्ये प्रामुख्याने सगळीकडे मोठ्या प्रमाणावर विष्णू सहस्रनामाचे पाठ सुरू आहेत. तर या विष्णू सहस्रनामाच्या संदर्भात काही माहिती आपल्या समोर ठेवावी असा आजचा मानस आहे. त्यात दुसरा विषय असा की हा अधिक मास हे आमच्या कालगणनेमध्ये कशा रीतीने आला. आमच्या ऋषीमुनींनी शास्त्रशुद्ध रीतीने जी कालगणना सुरू केली ती आमची भारतीय कालगणना वर्ष सौर आणि मास चांद्र या दोन्हीचा समन्वय घालून केलेली आहे. जगामध्ये प्रामुख्याने सौर कालगणना ही ब्रिटिशांची आहे, ज्याला आम्ही कॅलेंडर म्हणतो. ते सौर कालगणनेवर अवलंबून आहे. आणि मुसलमानांचं जे कालगणना आहे ती चांद्रमासावर अवलंबून आहे. त्यामुळं त्यांचं 354 दिवसातच वर्ष पूर्ण होतं. ब्रिटिशांचं 365 दिवसामध्ये होतं. पण आपण हा अधिक मास जो आहे याला मलमास म्हणून सुद्धा ओळखलं जातं. कारण या वेळेला कुठल्याही प्रकारची रास सूर्याला नसते. त्यामुळं साधारणपणे 33वा जो महिना आहे हा अधिक मास असतो. या अधिक मासाला मलमास म्हटल्यामुळे आणि कोणतीही त्याला देवता नसल्यामुळे तो मास हा अत्यंत दुःखी झाला. आणि मग शेवटीला सर्व देवतांच्याकडून ज्यावेळा विष्णूकडे गेला त्यावेळा त्यांनी त्याचा स्वीकार केला आणि सांगितलं की याला पुरुषोत्तम मास म्हणायचं. आपल्याला माहिती आहे गीतेतल्या 15व्या अध्यायामध्ये किंवा 15व्या अध्यायाचं नावच मुळी पुरुषोत्तम मास असं आहे. त्या 15व्या अध्यायामध्ये साधारणपणे 3 पुरुष आपल्या डोळ्यासमोर येतात. एकाला क्षर पुरुष म्हणतात. हा जो देह आहे हा एक ना एक दिवस नष्ट होणार आहे म्हणून याला क्षर पुरुष म्हणतात. आत असलेला जो आत्मा आहे त्याला अक्षर पुरुष म्हणतात. पण आत्मा आणि या शरीराला चालवणारी आणखीन एक वेगळी शक्ती आहे ती पुरुषोत्तम किंवा पुरुषोत्तम या नावाने ओळखली जाते. आणि मग अशा रीतीने पुरुषोत्तम मास या मासाला नाम मिळाल्यानंतर या काळात आम्ही जे काही करतो, धार्मिक आचरण करतो, तप करतो, त्याचं अनेक पटीने फळ मिळत असतं असं या अधिक मासाच्या संदर्भात म्हटलेलं आहे. आणि कालगणनेच्या दृष्टीने ही उत्कृष्ट ऋषीची कालगणना पुढच्या काळात विश्व सुद्धा मान्य करेल. पण तो माझा आत्ताचा विषय नाही. आम्ही हे जे विष्णू सहस्रनाम म्हणतो याच्या पाठीमागची भूमिका महाभारतामध्ये जी आलेली आहे ती आपल्याला लक्षात घ्यायची आहे. ती मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यातला पहिला मुद्दा असा आहे की भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला कुरुक्षेत्रावर श्रीमद भगवद्गीता सांगितली. त्यानंतर युद्ध झालं आणि युद्धानंतर ज्या वेळेला
संपूर्ण संहार झाल्यानंतर धर्मराजाला गादीवर बसवण्याचा विचार आला. त्यावेळा ते हस्तिनापुराजवळ आल्यानंतर धर्मराजाने हस्तिनापुरात प्रवेश करायला नकार दिला. जी अवस्था युद्धाच्या पहिल्या दिवशी धर्मराजाची होती ती अवस्था युद्धानंतर युधिष्ठिराची झाली आणि युधिष्ठिराला असं वाटायला लागलं की माझ्यामुळेच हा संपूर्ण संहार झालेला आहे, त्यामुळं ही रक्तानी माखलेली गादी मी स्वीकारणार नाही. अशा प्रकारचा भाव अंतःकरणात ठेवून धर्मराजा राजधानीमध्ये प्रवेशच करायला तयार नाही. व्यासानी सांगून पाहिलं, भगवंतानी सांगून पाहिलं, भीम नकुल सहदेव द्रौपदीनी सांगून पाहिलं, कोणाचंही ऐकायला तयार नाही. सगळ्या शेवटीला व्यासांच्या म्हणण्याप्रमाणे आणि भगवंतांच्या म्हणण्याप्रमाणे की बाबा रे, आमचं तुला ऐकायचं नसेल तर ऐकू नको, परंतु शरपंजरी पडलेले जे भीष्माचार्य आहेत हे धर्माचे अत्यंत ज्ञाते आहेत, यांच्या माध्यमामधून तुला काही ज्ञान मिळेल असं वाटतं आणि म्हणून तू राजधानीत ये, आपण भीष्माचार्यांना भेटायला जाऊ आणि त्यानंतर तुला काय करायचं ते ठरव. आधी राज्याभिषेक वगैरे होऊ दे, भीष्माचार्यांचा उपदेश ऐक आणि त्यानंतर तुझ्या मनात जे काही करायचं असेल ते कर. भीष्माचार्यांचं नाव घेतल्यानंतर मात्र धर्मराजाला हस्तिनापुरामध्ये प्रवेश करण्याचा जी इच्छा झाली तो हस्तिनापुरात आला, राज्याभिषेक झाला आणि धर्मराजा हा एक राजा म्हणून भीष्माचार्यांना भेटण्यासाठी जाणार आहेत. ज्या दिवशी जायचं ठरलं होतं त्याच्या आदल्या दिवशी तो लवकर झोपला आणि लवकरच उठला. आता भगवान श्रीकृष्ण कोणाच्या महालात असतील? स्वाभाविक रीतीने आपल्या सगळ्यांना माहिती आहे भगवान श्रीकृष्णांचा निवास हा अर्जुनाच्या महालात असल्यामुळे धर्मराजाला भीष्माचार्यांना भेटण्याची घाई झालेली असल्यामुळे तो अर्जुनाच्या महालात सकाळी लवकरच आला आणि त्याच्या लक्षात आलं काहीतरी त्या ठिकाणी चालू आहे. म्हणजे काय चालू आहे? तर भगवान श्रीकृष्ण हे अहन्निक करतायत. अहो, आम्ही अहन्निक करतो म्हणजे भगवंताची उपासना करतो हे समजू शकतो, पण भगवंत कोणाची उपासना करत असतील अशा प्रकारचा भाव त्या ठिकाणी धर्मराजाच्या मनात उत्पन्न झाला. म्हणून थोडंसं पुढे जाऊन पाहिलं त्यावेळा लक्षात असं आलं की भगवान श्रीकृष्ण हे भीष्माचार्यांचं ध्यान करतायत. सांगायचं तात्पर्य काय की आम्ही भगवंताचं ध्यान करतो आणि आमचं भगवंताचं ध्यान भगवंतापर्यंत पोहोचलं म्हणजे अनन्य भावाने आम्ही त्याचे जर भक्त असू तर आम्ही त्याची भक्ती करतो आणि तो आमची भक्ती करत असतो. हा परस्पर संबंध कशा प्रकारचा आहे अध्यात्माचा हा पुन्हा केव्हा तरी पाहू. पण हे सगळं लक्षात आल्यानंतर धर्मराजाला लवकरात लवकर घाई झाली आणि अहन्निक झाल्यानंतर भगवंताचं ते भीष्माचार्यांना भेटण्यासाठी गेले. भीष्माचार्य शरपंजरी पडलेले होते, चहूबाजूनी बाण शरीरामध्ये घुसलेले होते. कन्याच्या आवाजामध्ये त्यांनी भगवंतांना नमस्कार केला आणि येण्याचं प्रयोजन विचारलं. भगवान श्रीकृष्ण असं म्हणाले की धर्मराजाच्या मनात आत्ता तरी कार्पण्य उत्पन्न झालंय, एवढा सगळा राज्याचा खटाटोप केला, एवढं युद्ध झालं आणि आता धर्मराजा असं म्हणतो की मी राज्य कारभार पाहणार नाही, माझ्यामुळे हे युद्ध झालंय, माझ्यामुळे हा कुलाचा संहार झाला. हा त्याच्या अंतःकरणात उत्पन्न झालेला भाव जो आहे तो आपण दूर करावा. अशा रीतीने सांगितल्यानंतर भीष्माचार्य असं म्हणाले की अरे मी तर या अवस्थेमध्ये आहे, शरीरामध्ये बाण शिरलेले आहेत, शरीराला अत्यंत स्वरूपाच्या वेदना होत आहेत, अशा अवस्थेत मी कशा रीतीने उपदेश करू शकेल? आणि भगवंतानी मग सांगितलं, एक कटाक्ष टाकला, त्यांच्यावर दृष्टी टाकली आणि आश्चर्य असं की शरीरामध्ये बाण शिरले असले तरी वेदना गायब झाल्या, वेदना कमी झाल्या. वेदना कमी झाल्यानंतर
भीष्माचार्य भगवान श्रीकृष्णांना म्हणाले की तुम्ही प्रत्यक्ष उपस्थित असताना मी काही सांगावं हा धारिष्टपणा मला का करायला लावता? तुम्हीच धर्मराजाला उपदेश का नाही करत? त्याला भगवंतांनी दिलेलं उत्तर लक्षात घेण्यासारखं. भगवंत भीष्माचार्यांना म्हणतात, आचार्य आपण एक गोष्ट लक्षात घ्या की मला या जीवनामध्ये काहीही मिळवायचं राहिलं नाही. मी धर्मराजाला तत्वज्ञान सांगितलं तर माझ्या एकंदरीत विषयामध्ये काही भर पडणार नाही. पण तुम्ही माझे शिष्य आहात आणि म्हणून तुम्ही माझे भक्त आहात, म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की तुमच्याजवळ हा जो ज्ञानाचा साठा आहे तो या धर्मराजाच्या कानावर येऊ द्या की ज्यामुळे धर्मराजा धर्मशील स्वरूपाचं कार्य करण्यासाठी प्रवृत्त होईल. आणखीन एक भगवंतांनी तिथं जे उत्तर दिलं तेही महत्वाचं आहे. भगवंत म्हणाले की माझी भगवत्तता अन्य ठिकाणी चालेल, परंतु हे आमचे नात्यातले आहेत, माझ्या आत्याचे चिरंजीव आहे आणि मी अर्जुनाच्या बरोबरीचा आहे वयाने. म्हणून आल्यानंतर मी अर्जुनाला आलिंगन देत असतो. नकुल सहदेव माझ्या पाया पडतात. मी धर्मराजाला प्रणाम करतो, कुंती मातेला प्रणाम करतो, भीमाला प्रणाम करतो. याचा अर्थ आपल्याकडे मराठीत आणखीन एक म्हण आहे, काना मागून आला आणि तिखट झाला. त्या पद्धतीने लहान्याली मोठ्याला उपदेश करणं त्या मोठ्याला आवडण्याची शक्यता नसते. हेही एक कारण आहे. पण ते कारण सोडून द्या. तुमच्याजवळ जे ज्ञान आहे ते ज्ञान समाजासमोर गेलं पाहिजे असा विषय माझ्या अंतःकरणात असल्यामुळे तुम्ही हे संपूर्ण विश्वाला कल्याणाच्या दृष्टीने असलेलं ज्ञान द्या. मग आपल्याला लक्षात येईल महाभारतातलं शांती पर्व नावाचं जे पर्व आहे हे पर्व भीष्माचार्यांनी धर्मराजाला सांगितलं. या पर्वामधले कोणकोणते विषय आहेत तर या पर्वामध्ये 3 उपपर्व आहेत. पहिला आहे राजकारण. आम्हाला एक गोष्ट लक्षात येते ती आपल्यापैकी प्रत्येक जण महाविद्यालयात गेला असेल, राज्यशास्त्राचा अभ्यास केला असेल तर लक्षात येईल राज्यशास्त्रामध्ये प्लेटो काय म्हणतो, अरिस्टॉटल काय म्हणतो हे सगळं देतात. पण देश स्वतंत्र झाल्यापासून भारतीय संस्कृतीमध्ये राज्यसंस्था कशी उत्पन्न झाली याविषयीचं काहीही ज्ञान मिळत नाही. खरं म्हणजे प्लेटो असो अरिस्टॉटल असो यांचा विरोध आपल्याला करण्याची गरज नाही, पण त्याच्याही पेक्षा अत्यंत महत्वाचा राजकारणाचा विषय राजा कसा उत्पन्न झाला या संदर्भात भीष्माचार्यांनी धर्मराजाला सांगितलंय. हे राज्यशास्त्रामध्ये भारतीय संस्कृतीचा अभ्यास या दृष्टीने ठेवलं पाहिजे. म्हणजे खऱ्या अर्थाने आमची शिक्षण संस्था सुद्धा सुधारेल. पण तो माझा विषय नसल्यामुळे मी त्याच्या खोलात जात नाही. दुसरं उपपर्व आहे आपद धर्म. कोणत्या वेळा खोटं बोललं तर चालतं अशी अनेक उदाहरणं त्या उपपर्वामध्ये आहेत. आणि त्यामुळं सत्यम वद प्रियम वद हे सगळे वाक्य महत्वाचीच आहेत. परंतु बऱ्याच वेळेला काही कारणाने खोटंही बोलावं लागतं, तर ते कोणत्या वेळेला खोटं बोललं तर चालतं असा आपद धर्म असं एक उपपर्व या शांती पर्वामधलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं जे पर्व आहे यातलं उपपर्व ते आहे मोक्ष पर्व. म्हणजे शांती पर्वाचे हे 3 भाग आहेत. एकाला राजकारण म्हणतात, दुसऱ्याला आपद धर्म म्हणतात आणि तिसऱ्याला मोक्ष पर्व म्हणतात. असे हे मोक्ष पर्वाचा मोठ्या प्रमाणावर विषय मांडून झाला. शांती पर्व हे महाभारतातलं आदी पर्वानंतर सर्वात मोठं असलेलं पर्व आहे, अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्यात अनेक प्रकारच्या कथा आल्या आहेत. केवळ शांती पर्वावर बोलायचं म्हटलं तर 10 व्याख्यानं होतील, पण माझा तो विषय नाही. मला विष्णू सहस्रनामाकडे जायचं आहे, त्यामुळं पुढे जातो. पुढचं जे पर्व आहे त्याचं नाव आहे अनुशासन पर्व. या अनुशासन पर्वामध्ये राज्यकारभार कसा चालवला जातो काय नाही याविषयीचं मोठ्या प्रमाणावर वर्णन आहे. आणि याच पर्वामध्ये
विष्णू सहस्रनाम आलेलं आहे. आता विष्णू सहस्रनामाच्या संदर्भातली पार्श्वभूमी आपल्याला पाहिजे आहे की विष्णू सहस्रनाम कशाला आलं, कशामुळे आलं. तर धर्मराजांनी ज्यावेळा शांती पर्व ऐकलं, त्यावेळा शांती पर्व ऐकल्यानंतर त्याच्या मनात प्रश्न उभा राहिला की हे एवढं प्रचंड आहे की हे केव्हा बरं मला आचरणात आणता येईल. आणि एवढं वाचन करायला तरी कुठं वेळ आहे, अध्ययन करायला कुठं वेळ आहे. आणि म्हणून थोडक्यात सांगा असं म्हटल्यानंतर याच अनुशासन पर्वामध्ये ज्याप्रमाणे विष्णू सहस्रनाम आलंय तसं शिवसहस्रनाम सुद्धा आहे. पण माझा तो आत्ता विषय नाही. मला आणखीन एक विषय आपल्याला मांडायचा आहे, तोही अत्यंत महत्वाचा आहे. मागे एक वेळा त्याचा उल्लेख केला होता, पण आता आवश्यक म्हणून उल्लेख करतोय. भगवंताच्या 3 प्रकारच्या मूर्ती आहेत. एका मूर्तीला मृण्मय म्हणतात, जी आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहतो. चित्र असेल, दगडाची बनलेली असेल, मातीची बनलेली असेल, कुठलीही म्हणजे पृथ्वी तत्वापासून बनलेली आणि जी आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहतो तिला मृण्मय म्हणतात. त्यानंतरच जे मृण्मय मूर्तीचं दर्शन म्हणजे प्राथमिक अवस्था आहे, ज्याला मूर्ती पूजेच्या संदर्भात अनेक जण जी टीका करतात वगैरे, मला त्याच्या खोलात जायचं नाही, पण ते आवश्यक असलेलं आहे, पण ते प्राथमिक स्वरूपाचं आहे. म्हणजे आजच्या शालेय परिभाषेत सांगायचं झालं तुम्ही 4थी पर्यंत 5वी पर्यंत शिकता आहात. पण याच्यानंतर जे दुसरं दर्शन आहे त्याला वाङ्मयीन दर्शन म्हणतात. मग आता भगवान श्रीकृष्णांची पृथ्वी तत्वापासून बनलेली मूर्ती जिचा आम्ही दररोज ध्यान करतो, जिचा नमस्कार करतो, त्यानंतर आम्हाला काय केलं पाहिजे प्रक्रिया म्हणून, तर आम्ही वाङ्मयीन दर्शन घेतलं पाहिजे. आणि भगवान श्रीकृष्णाचा आणि विष्णूचा विषय असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल भगवान श्रीकृष्णांच्या म्हणा किंवा विष्णूच्या म्हणा 3 वाङ्मयीन मूर्ती आहेत. त्यातली पहिली आहे भागवत. या भागवतामध्ये 18,000 श्लोक आहेत. 7 दिवसाचा कार्यक्रम तो आम्ही ऐकायला कधी कधी जातो, पण तो फार मोठा विषय असल्यामुळे आम्ही भगवंताच्या ह्या भागवत रूपी वाङ्मयीन मूर्तीचं दर्शन करू शकत नाही, त्याचं अध्ययन करू शकत नाही. वाङ्मयीन मूर्तीचं दर्शन म्हणजे त्या ग्रंथावर फुलं वाहणे नव्हे, तर आमच्याकडे जसं माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर एक नामदेव महाराजांनी म्हटलं की नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी. या न्यायाने भागवताचं अध्ययन करून भागवतात सांगितलेल्या तत्वज्ञानाप्रमाणे आचरण केलं तर आम्हाला भगवंताची प्राप्ती होईल. हा विषय फार विस्ताराचा असल्यामुळे लोक भागवताचं अध्ययन करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. एक तर संस्कृतचं अध्ययन नाही, त्यामुळं भागवत आम्हाला वाचताही येत नाही, आणि ऐकायचं झालं तर 7 दिवस आम्हाला काढता येत नाहीत, आणि दररोज 4 तास. म्हणून ही भगवंताची विस्ताराने असलेली वाङ्मयीन मूर्ती थोडी बाजूला ठेवली की त्याचं अध्ययन होत नसल्यामुळे भगवंताची दुसरी वाङ्मयीन मूर्ती आहे ती म्हणजे श्रीमद भगवत गीता. या गीतेमध्ये 700 श्लोक आहेत, आणि या 700 श्लोकाचं अध्ययन सुद्धा अनेकांना जमत नाही, कारण तोही एक विस्तारच आहे. आणि एका श्लोकावर त्याचं भाष्य करायचं झालं तर आपल्याकडे 1,500 पेजेसचे ग्रंथ आहेत गीतेवरच्या भाष्याचे. तर गीता ही आम्हाला पचत नाही. पूर्ण गीतेचं अध्ययन करायचं झालं तर 2.5 ते 3 तास लागतात, असा जे कोणी पारायण करतात त्यांचा अनुभव आहे. तर तेवढाही वेळ आम्हाला नाही, आणि संस्कृतचं विशेष अध्ययन नाही. त्यामुळं भगवंताची ही दुसरी वाङ्मयीन मूर्ती ही सुद्धा आम्हाला पचण्यासारखी नाही. पचली पाहिजे, पण सामान्य माणसाच्या दृष्टीने विचार करता या मूर्तीचं दर्शन घेणं, वाङ्मयीन मूर्तीचं, हे सुद्धा अनेकांना परवडत नाही, त्याच्यासाठी वेळ मिळत नाही. आणि म्हणून मी मगाच सांगितलं की वाङ्मयीन मूर्तीचं दर्शन घ्यायचं म्हणजे त्या ग्रंथावर 2 फुलं व्हायची असं नाही, तर त्या ग्रंथात सांगितलेल्याप्रमाणे आचरण करायचं.
म्हणजे आता श्रीमद भगवद्गीतेचाच विषय निघालाय. तर परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे म्हणतात. त्याप्रमाणे दुष्टांचा संहार करणं आमच्या कक्षेतला विषय नाही आणि त्यामुळं आम्ही ते करू शकत नाहीत. कर्मण्ये वाधिकार असते माफलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर माते संघोस्त कर्मणी. अशा पद्धतीने कर्मयोग सुद्धा आम्हाला आचरणारा अवघड जातो. 12व्या अध्यायात भक्तियोग भगवंतांनी सांगितलाय. 9व्या अध्यायात सुद्धा भक्तियोगाची काही लक्षणं किंवा भक्तियोगाचा विषय आलेला आहे. अनन्यश्चिंतयन्तो माम ये जनः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. अशा रीतीने भगवंत ज्यावेळेला म्हणतात त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी आमच्या दृष्टीने बऱ्याच वेळा आमच्या डोक्याच्या वरून जातात. म्हणून काही जणांनी असं म्हटलं की आम्हाला आणखीन शॉर्ट सांगा. जसं शालेय जीवनामध्ये एखाद्या विषयाचं जे पुस्तक असतं ज्याला टेक्स्ट बुक म्हणतात ते साधारणपणे 500 पेजेसचं असेल तर गाईड 250 पेजेसचं असतं. तेही अनेकांना झेपत नाही. म्हणून आमच्या गाईड निर्माण करणाऱ्यांनी आणखीन एक छोटं गाईड निर्माण केलं. त्याचं नाव दिलं परीक्षेला जाता जाता. तसं मनुष्य म्हणतो मला परत आवाज फुटायला लागलाय महाराज. भागवत वाचायला 7 दिवस किंवा 7 दिवसात होतच नाही. वाचन करायचं झालं तर सामान्य माणसाला तेवढा वेळ नाही. गीतेच्या अध्ययनालाही वेळ नाही. तर आम्हाला याच्याही पेक्षा छोट सांगा असं म्हटल्यानंतर भीष्माचार्यांनी जे तत्वज्ञान किंवा स्तोत्र सांगितलं ते आहे विष्णू सहस्रनाम. यश स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात विमुच्य. जन्म आणि यश स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात अशा प्रकाराने या विष्णू सहस्रनामामध्ये वर्णन केलेलं आहे. सांगायचं तात्पर्य अशा प्रकारचं हे विष्णू सहस्रनाम भीष्माचार्यांनी धर्मराजाला कुरुक्षेत्रावर शरपंजरी पडलेला असताना सांगितलं. त्या विष्णू सहस्रनामाचं महत्व अनन्यसाधारण आहे. आपल्याकडे मंत्राधीनंच दैवतम असं म्हटलंय की देवता ज्या आहेत त्या मंत्रांच्या अधीन आहेत. मंत्राचा उच्चार योग्यपणा मनाचा चंचलपणा जाऊन मन स्थिर होणं अथर्व शीर्षाच्या माध्यमामधून होत असतं आणि त्याचा अनुभव अनेक जण घेत असतात. अमेरिकेसारख्या आणि जर्मनी सारख्या देशांनी त्याच्यावर प्रयोग केले. एकाच प्रकारचा IQ असलेले 50 विद्यार्थी निवडले. त्यांना गणपती अथर्व शीर्ष पाठांतरासाठी दिलं आणि त्याच प्रकारचे IQ निवडलेले 50 विद्यार्थी ज्यांच्यावर प्रयोग करायचा आहे त्यांना कुठल्याही प्रकारचं स्तोत्र दिलं नाही. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की अथर्व शीर्ष पाठ करणारे पाठ ज्यांनी केलंय त्या विद्यार्थ्यांची प्रगती 5% 10% या पद्धतीने वाढली आणि अन्य जे विद्यार्थी आहेत त्यांची फारशी प्रगती झाली नाही. म्हणजे गणपती अथर्व शीर्षाच्या पठणाने ज्ञान प्राप्त होतं. गणपती बाहेरून काढून कोणाला ज्ञान देत नाही. मग ज्ञान कसं प्राप्त होतं ते त्या मंत्राचं सामर्थ्य आणि मंत्राचं सामर्थ्य असं आहे की गणपती अथर्व शीर्ष म्हणणारा विद्यार्थी ज्या वेळेला एक पुस्तक अभ्यासाला घेतो. समजा मराठीचा अभ्यास सुरू केला तर मराठीमध्येच तो रमतो. अन्य विषयाकडे लक्ष देत नाही. अशा रीतीने एक एक विषयाचा अभ्यास केल्यामुळे त्याची प्रगती होते. पण जे गणपती अथर्व शीर्ष म्हणत नाहीत त्या विद्यार्थ्यांची अवस्था काय होते. इतिहास विषय अभ्यासाला घेतला
की त्याच्यात त्यांना रस येत नाही. मेलेले मुर्दे कशाला उकरायचे, भूगोल पाहू. आणि भूगोल हातात घेतला की भूत सर्व गोलच आहे, याच्यात काय पाहायचं. अशा प्रकारची मनाची चंचलता येऊन एकाही विषयाचा त्याचा अभ्यास होत नाही. आणि यामुळे गणपती ज्ञान प्राप्त करून देतो. याच्या पाठीमागची भूमिका त्या स्तोत्रात असलेल्या उच्चारातच आहे. आणि त्यामुळे आमची एकाग्रता साधते होते. मंत्राधीनंच दैवतम. आणि असं म्हणत असताना विशिष्ट प्रकारचा मंत्र विशिष्ट काळ म्हटला की त्या देवतेला प्रकट व्हावं लागतं. ओम गंग गणपतये नमः याचा जर जप केला तर ती देवता त्या ठिकाणी प्रकट होते. आणि ती कशी असते तर ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा असं म्हणत असताना ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानामधल्या प्रस्तावाच्या ज्या सुरुवातीच्या ओव्यामध्ये आहे सांगितलेला ओंकार रूप गणेश. तो ओंकार रूप गणेश आमच्या समोर प्रकट होतो. ओम नमो भगवते वासुदेवाय या शब्दाचा जप केल्यानंतर आम्ही जी भगवान विष्णूची नेहमीची प्रतिमा आमच्या डोळ्यासमोर पाहतो ती चैतन्य रूपाने आमच्या डोळ्यासमोर उभी राहते. म्हणजे मृण्मयाचं रूपांतर वाङ्मयाच्या अध्ययनानंतर आणि तपश्चर्येनंतर चिन्मय रूपामध्ये दर्शन होत असतं. आणि हे चिन्मय दर्शन ही या दर्शनातली तिसरी अवस्था आहे हे आपल्याला लक्षात येईल. मी सांगत काय होतो की विष्णू सहस्त्रनाम हे जे आहे हे सहस्त्रनाम आमच्या नित्यपाठामध्ये असलं पाहिजे. आणि नित्यपाठात जर असलं तर विष्णू एकच आहे, त्याची नाम सहस्त्र आहेत. आणि या सहस्त्र नामांच्या मध्ये असलेलं सामर्थ्य सुद्धा यानी नामानी गौणानी विख्यातानी महात्मनहा असं जे म्हटलेलं आहे की सगळेच्या सगळे नाव आहेत. गौणानी याचा अर्थ गुणवाचक आहेत. आणि म्हणून विष्णू सहस्त्रनामाचं चिंतन करत असताना या निरनिराळ्या नामांचं चिंतन झालं पाहिजे की जे धर्मराजांनी केलं. आणि मग पुन्हा एकदा लक्षात या भागवताला वाचनासाठी म्हटलं तरी 7 दिवस लागतात. 7 दिवस आम्हाला जमत नाहीत. गीतेचं वाचन करायचं म्हटलं तरी 2.5 ते 3 तास लागतात. तेवढाही आमच्याजवळ वेळ नाही. आणि मग भगवंताची ही अत्यंत छोटी असलेली 3 नामांचं चिंतन मी आज आपल्या समोर ठेवणार आहे. ते 3 नामं एकमेकाशी जोडलेली आहेत आणि ती आजच्या काळात समाजाला सांगितली पाहिजे असे आहेत म्हणून निवडली आहेत. ती 3 नामं अशी आहेत. अमानी मानदो मान्य. नेता कसा असला पाहिजे या विषयीची ही 3 नावं आहेत. आणि या 3 नावाच्या संदर्भात ज्या भगवान श्रीकृष्णाच्या नावाने किंवा विष्णूच्या नावाने आम्ही हे स्तोत्र पाहतो त्या भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राकडे पाहूनच आपल्याला या 3ही नामांचा भावार्थ लक्षात घ्यायचा आहे. अमानी मानदो मान्य. मी ज्या वेळेला समाज समोर असतो त्यावेळेला विचारत असतो, पण आता विचारणं अवघड आहे आणि उत्तर मिळणे अवघड आहे. म्हणून दोन्ही संवाद मी माझ्या दृष्टीनेच आपल्या समोर ठेवतोय. मी जर विचारलं की महाभारत कालीन 5 धनुर्योद्ध्यांची नावं सांगा, त्याच्यामध्ये भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, कर्ण, अर्जुन आणि आणखीन एखादं एकलव्य सारखी नाव लोक सांगतात. त्यानंतर त्या काळातल्या गदा योद्ध्यांची नावं सांगा असं म्हटलं तर भीम आहे, बलराम दादा आहे, दुर्योधन आहे, जरासंध आहे, आणखीन 2-4 नावं सांगतात. ही नावं सुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. याच पद्धतीने चर्चा होते. त्याच्यानंतर विचारलं त्या काळातले ज्ञानी सांगा तर मग भीष्माचार्य आहे, द्रोणाचार्य आहे, व्यास आहे, विदुर आहे. अशा प्रकाराने 5-6 नावं सांगितली जातात. पण लक्षात असं येतं की यामध्ये
भगवंताचं नाव कोणीही घेत नाही. आता लक्षात घ्यायचं, आम्हा आणि भगवंताचं नाव सामान्य माणूस त्यावेळा का घेत नाही, तर भगवंत स्वतः अमानी आहेत. त्यांना कोणाकडूनही मान मिळवण्याची इच्छा नाही. ते उलट अमानी मान दो, ते इतरांना मान देतात. आता इतरांना मान देतात या संदर्भात याच ठिकाणचं उदाहरण आपण पाहूया की ज्या वेळेला अर्जुन उद्योग पर्वात म्हणजे वनवास संपल्यानंतर भगवान श्रीकृष्णाला भेटला, त्यावेळा तो असं म्हणाला, कृष्णा, अर्जुनाचे शब्द बर का कृष्णा, कारण तो अर्जुनाचा मेहुणा आहे, त्यामुळं तो त्यांच्याशी याच पद्धतीने बोलतो. त्यामुळं तो म्हणाला, कृष्णा, तू माझा सारथी हो, युद्ध करू नको. ते जे काही मागितलं ना, दुर्योधन आल्यानंतर त्याच्या आधीचा हा संवाद आहे. म्हणजे दोघांचं आधीच ठरलंय की भगवान श्रीकृष्णाने युद्धामध्ये भाग घ्यायचा नाही. का तर कारण सांगितलं की हे युद्ध आमचं आपापसातलंय, भावाभावांच्या मधलंय, तुम्ही त्यामध्ये भाग घेऊ नका. भगवान श्रीकृष्ण त्यावेळेला अर्जुनाला म्हणाले, अर्जुना, तू माझ्याशी स्पर्धा करतोस, तुला असं वाटतं का मी युद्ध केल्यामुळे तुझं महत्व कमी होईल? तसं नाही. ठीक आहे, तुझ्या मोठेपणासाठी मी युद्धात भाग घेणार नाही. आता एक गोष्ट या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायची, ती खांडवन ज्यावेळेला जाळलं त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन दोघही लढले. पण या दोघांच्या लढण्यामध्ये जी चर्चा झाली, त्या चर्चेमध्ये भगवान श्रीकृष्ण हे सरस आहेत, अर्जुन त्या मानाने फार कमी आहे, अशा प्रकारचा भाव त्या चर्चेमध्ये होता. या वेळेला मग भगवान श्रीकृष्णाने मुद्दामच त्याला म्हटलं, अरे तू माझ्याशी स्पर्धा करतोस, ठीक आहे, तुझ्यासाठी मी युद्धात भाग घेणार नाही. नधरी शस्त्र करी मी, गोष्टी सांगेन युक्तीच्या आचार, ही भगवंताची प्रतिज्ञा नाही, अर्जुनासाठी स्वीकारलेलं वाक्य आहे. भगवंताची मूळ प्रतिज्ञा गीतेतल्या 4थ्या अध्यायातली आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. हीच भगवंताची प्रतिज्ञा आहे. नधरी शस्त्र करी मे, हे अर्जुनासाठी स्वीकारलेलं वाक्य प्रतिज्ञा नाही. हा मूळ मुद्दा झाला. आणि अर्जुनाची प्रसिद्धी व्हावी, माझी नाही झाली तरी चालेल, हा अमानित्वाचा भाग आहे, हे लक्षात घ्यायचं. आता धनुर्युद्धाच्या बाबतीत मी मगा सांगितलं 5-10 नावं, त्याच्यामध्ये श्रीकृष्णाचं नाव कोणीच घेत नाही. पण आता श्रीकृष्ण यांच्यापेक्षा धनुर्युद्धामध्ये श्रेष्ठ आहेत. याचं एक उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. लक्ष्मणा नावाची जी भगवंताची पत्नी आहे, या पत्नीच्या वेळेला त्या ठिकाणी जो मच्छवेध ठेवला होता, तो द्रुपदानी ठेवलेल्या मच्छमेधासारखा नव्हता, तर त्याच्याही पेक्षा वेगळा होता. पाण्यात पाहून जो मारायचा आहे त्या ठिकाणी कर्णा, आता इथं लक्षात घ्या, भागवतानी वर्णन केलं, मी नाही. कर्णाला परवानगी होती, कर्णाने बाण सोडला, बाजूनी गेला. अर्जुनाने बाण सोडला, स्पर्श करून गेला. आणि भगवान श्रीकृष्णाने बाण सोडला आणि मच्छवेध झाला. याचा अर्थ सर्वश्रेष्ठ धनुर्धारी कोण होते, तर भगवंत होते. पण आम्ही त्यांचं नाव घेत नाही, कारण अमानी आहेत. म्हणजे त्यांनी इतरांना महत्व दिलं, हे लक्षात घ्या. याच्यासाठी अमानी मान दो, इतरांना मान दिला. आता या क्षेत्रातलं झालं गदायुद्धाचं. अहो, चाणूर आणि मुष्टिक यांना केवळ हातात शस्त्र न घेता मुष्टीच्या आधारावर, म्हणजे बुक्कीच्या आधारावर ज्यांनी बुकडून काढून मारलं, त्यांच्या सामर्थ्याची तुलना करता येईल का? मी एक सहज आठवला म्हणून प्रसंग सांगतो. पांडव ज्या वनामध्ये होते त्यावेळा अश्वत्थामा भगवान श्रीकृष्णाला भेटायला गेला. अश्वत्थामा सुद्धा त्या काळातला एक मोठा योद्धा आहे बरं का, सामान्य नाही. अनेक विद्या ज्या अर्जुनाला मिळाल्या नाहीत त्या द्रोणाचार्यांनी गुपचूप रीतीने आपल्या मुलाला दिल्यात. त्याविषयीचा विषय माझा आत्या नसल्यामुळे सांगत नाही. तर तो मल्लयुद्धात सुद्धा प्रवीण आहे, धनुर्युद्धात सुद्धा प्रवीण आहे. अशा प्रकारचा हा अश्वत्थामा
पांडव वनात असताना भगवान श्रीकृष्णाकडे भेटण्यासाठी गेला आणि भगवान श्रीकृष्णाला असं म्हणतो की मला तुमच्याकडून भेट पाहिजे. त्यावेळा भगवंतानी दिलेलं उत्तर लक्षात घ्या. भगवंत म्हणतात, अरे अश्वत्थामा, तू गुरुपुत्र आहेस आणि द्रोणाचार्य आम्हाला पूजनीय आहेत, त्यामुळे तू मागावं आणि मी देऊ नये असं माझ्याजवळ काही नाही. तुला जे मागायचंय ते माग. माझी अट एकच आहे आणि ती अट अशी आहे की ज्या वस्तूचा तुला उपयोग करता येतो तू घेऊन जा, प्रदर्शनात ठेवण्यासाठी नेऊ नको. आता प्रदर्शनात ठेवण्यासाठी नेऊ नको असं म्हटल्यानंतर अश्वत्थाम्याला त्यात विशेष काही वाटलं नाही. आम्हाला वाटतं सुदर्शन चक्र म्हणजे एक शक्ती आहे, असं नाही. महाभारताने वर्णन केलंय की त्या सुदर्शन चक्राला सहस्र धारा आहे आणि त्यामुळे ते अत्यंत वजनदार आहे. त्या काळातला एक मोठा योद्धा त्या अश्वत्थाम्याने त्या सुदर्शन चक्राला हात घातला, डाव्या हाताने उचलण्याचा प्रयत्न केला, हल्लच नाही. उजव्या हाताने उचलण्याचा प्रयत्न केला तरी ते हल्लं नाही. दोन्ही हात लावून उचलण्याचा प्रयत्न केला तरीही ते सुदर्शन हल्लं नाही. याचा अर्थ ते जे आपल्या बोटावर फिरून टाकत होते त्याचं वजनच इतकं होतं की त्या काळच्या एका योद्ध्याला हलवता सुद्धा आलं नाही. यावरून भगवंताच्या अवताराचा विषय सोडून द्या, पण शक्तीच्या दृष्टीने अवतार घेतला त्यावेळा सुद्धा त्यांची शक्ती काय होती हे या उदाहरणावरून आपल्याला लक्षात येईल. अशा प्रकारची सर्व प्रकारचं सामर्थ्य असताना कुठल्याही क्षेत्रातलं म्हणजे मल्लयुद्धाचं नाव घेतलं की भीष्माच्या आपलं अर्जुनाने भीमानी बलराम दादाचं नाव येतं. पण आपल्याला लक्षात येईल, ज्यांनी भागवत बारकाईने ऐकले त्यांच्या हे लक्षात असेल की भगवान श्रीकृष्ण आणि बलराम दादा ज्या वेळेला अरण्यामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या लीला करत त्यावेळेला समोर असलेले निरनिराळे जे प्राणी आहेत, यामध्ये माकड आहेत, निरनिराळ्या प्रकारचे अन्य प्राणी आहेत, हे आपापसात कशा रीतीने लढतात हे पाहून मल्लयुद्धाचे डावपेच मल्लयुद्धाच्या पुस्तकामध्ये डावपेचांच्या मध्ये जरासंधाचं नाव याच्या नावावर एक मल्लयुद्धाचं पुस्तक आहे. त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णांच्याही नावावर आहे. सांगायचं तात्पर्य, बलराम दादा आणि भगवान श्रीकृष्णांनी मल्लयुद्धाचे निरनिराळे डावपेच शोधून काढले. ते त्याचे जनते आहेत. त्या असं असून सुद्धा त्यांचं नाव कोणी घेत नाही. नाव इतरांचं घेतलं जातं. म्हणजे मल्लयुद्धात सर्वश्रेष्ठ पण नाव नाही, धनुर्युद्धात सर्वश्रेष्ठ पण नाव नाही. त्याचप्रमाणे ज्ञानाच्या दृष्टीने जर विचारलं, आपल्या सगळ्यांना भागवताच्या निर्मितीची कथा माहिती आहे. काय बरं कथा, तर सर्व प्रकारची पुराण किंवा महाभारत निर्माण झाल्यानंतर व्यास अत्यंत खिन्न अवस्थेत होते. एवढं लिहून लक्षात घ्या, चारी वेदांची वेद संपूर्ण एक असताना विषयाप्रमाणे त्यांची रचना केली. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद अशा प्रकारची वेदांची रचना ज्यांनी केली. महाभारत, ज्या महाभारताबद्दल माऊली असं म्हणतात, म्हणून महाभारती जे नाही ते नोहेची लोकी तेही येणे कारणे म्हणते तेही व्यासोश्चित जगत सर्वम. अशा प्रकारचं महाभारत ज्यांनी निर्माण केलं ते अत्यंत खिन्न अवस्थेत होते. त्यावेळेला नारद आणि त्यांची भेट झाल्यानंतर नारदांनी असं म्हटलं की व्यास महर्षी तुम्ही खिन्न का? तर ते म्हणाले, एवढं निर्माण करू नये, मनाला समाधान नावाची गोष्ट प्राप्त झाली नाही. त्यावेळेला नारदांनी त्यांना भगवंताच्या लीलांचं वर्णन करण्याचा सल्ला दिला आणि त्यानंतर त्यांनी भागवत लिहिलं. भागवताचा विषय आणि गीतेचा विषय लक्षात घेता ज्ञानाचा संपूर्ण स्रोत भागवतगीता ज्यांच्यापासून निघाला त्या व्यास श्रीकृष्णाचं नाव न घेता आम्ही व्यासांचं किंवा अन्य लोकांचं ज्ञानी म्हणून नाव घेतो. सांगायचं तात्पर्य काय, विष्णू सहस्रनामामधल्या या 3 नामाच्या चिंतनातून आपल्याला लक्षात येईल, अमानी, मानदो आणि मान्य अशा रीतीने इतरांना मान दिल्यानंतर सगळ्या शेवटीला काय घडतं तर लोक
हा जो अमानी आहे आणि इतरांना मान देतो त्यालाच मान्यता प्राप्त होते. म्हणून आज आपण लक्षात घ्या, पांडवांची मंदिरं काही ठिकाणी आहेत, परंतु भगवान श्रीकृष्णाची जेवढी मंदिरं आहेत तेवढी त्यांची नाहीत. मग भगवान श्रीकृष्णाची उपासना का? तर नेता कसा असावा या न्यायाने अमानी मानतो न मान्य, इतरांना मान देतो आणि त्यामुळे सगळ्या शेवटीला त्यालाच मान्यता पावते. अशा प्रकाराने मान्यतेचा विषय भागवतामध्ये जसा आला आहे तसा महाभारतामध्ये सुद्धा आहे. म्हणून अमानी मानतो मान्य या 3 नामाचं चिंतन या पद्धतीने आपल्याला करता येईल. दुसराही एक विषय संस्काराच्या, आज विस्कळीत विषय, पण जे जे विषय माझ्या डोळ्यासमोर येतील ते मी मांडतोय. दुसराही एक विषय माझ्या डोळ्यासमोर जो येतो तो भागवताच्या निर्मितीच्या संदर्भात येतो. तोही आम्ही लक्षात घेतला पाहिजे. वास्तविक पाहता परीक्षिती हा भगवंताच्या आशीर्वादाने जन्माला आलेला आहे. म्हणजे अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्रामुळे आईच्या गर्भात मृत पावलेला हा बालक त्या ठिकाणी जाऊन त्याला उठवून आणि जागृत करून मृत झालेल्या बालकाला परीक्षण झालेला पांडवांचा वंश त्याला पुन्हा सनात केलं, म्हणून ज्याचं नाव परीक्षिती पडलं. तो परीक्षिती भगवंताच्या आशीर्वादाचं एक रूप आहे. तरी सुद्धा जर आम्ही सावध राहिलो नाही तर परीक्षितीची जी अवस्था होते ती आमची होते. आम्हाला बाजारात गेल्यानंतर निरनिराळ्या वस्तू आणताना बऱ्याच वेळेला ज्याला आम्ही सेकंड हँड वस्तू म्हणतो तो घेण्याचा मोह होतो, कारण त्या कमी दरामध्ये मिळतात. पण भागवताचं अध्ययन केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की त्या वस्तू आम्हाला खऱ्या अर्थाने सुख देत नाहीत. दुसऱ्याच्या आणलेल्या वस्तू त्याच्यावर लक्षात घ्या, आम्हाला ज्या निर्जीव वस्तू दिसतात त्याच्यावर सुद्धा संस्कार असतात. कधी कधी कोणाला प्रयोग करून पाहायचा असेल तर प्रयोग करून अनेकांनी सांगितलंय, म्हणूनही मी उदाहरण सांगतो. वाघाचं कातडं असेल आणि हरिणाचं कातडं असेल, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची वाद्य आहेत, पण ही दोन्ही कातडे जर एकमेकाच्या जवळ आणली तर असं लक्षात येईल की वाघाच्या कातड्याजवळ आल्यानंतर हरिणाचं कातडं सुकून जातं. म्हणजे त्याच्यात संवेदना उत्पन्न होतात, त्याला भीती वाटायला लागते असं दिसतं. वास्तविक पाहता त्यातला आत्मा निघून गेलेला आहे, पण तरी सुद्धा त्यानंतर चैतन्य आहे. त्याच्या आधारावर हे आम्हाला दिसतं. म्हणून ज्या वस्तू आम्ही दुसऱ्याच्या वापरतो त्या वापरण्यामध्ये आमचं नुकसान कसं होतं हे भागवताच्या निर्मितीचं पहिलं जे सूत्र आहे ते आपल्याला लक्षात येईल. या परीक्षितीच्या कारणाने भागवत उत्पन्न झालं. तो परीक्षिती ज्या वेळेला शिकारीला गेला आणि ऋषींच्या गळ्यामध्ये मृत साप त्यांनी टाकला, त्यांच्या मुलांनी तो पाहिल्यावरून त्यांना 7व्या दिवशी परीक्षितीला तक्षकला नाग जो आहे तो त्याला दंश करील अशा प्रकारचा शाप दिला. परीक्षिती त्या प्रसंगानंतर घरी आल्यानंतर परीक्षितीच्या लक्षात असं आलं, ज्या वेळेला त्याने आपल्या मस्तकावरचा मुकुट काढून ठेवला त्यावेळेला आपल्याकडून एक फार मोठी चूक झाली हे त्याच्या लक्षात आलं. आणि त्याच वेळेला ऋषींचा प्रतिनिधी सुद्धा त्यांच्या समोर येऊन सांगतो की असा असा तुम्हाला शाप मिळालेला आहे. तर भगवान श्रीकृष्णाचा ज्याला आशीर्वाद होता त्या परीक्षितच्या मनामध्ये ऋषीच्या गळ्यात शाप टाकावा मेलेला हे का आलं? महाभारत तर वर्णन करतात. जो मुकुट घालून तो गेला होता तो जरासंधाचा होता. म्हणजे जरासंधाचा असलेला मुकुट त्याच्यावर त्याचा पराभव करून आलेला हा जा असल्यामुळे आणि ते जरासंधाचे विचार त्या मुकुटामध्ये आहेत. म्हणजे आमच्याकडे जे सर्वसामान्य असं म्हटलं की प्रत्येकाने आपापलेच
वस्तू वापराव्या, दुसऱ्याच्या वस्तू वापरू नये. याच्या पाठीमागची ही एक भूमिका आहे की ज्यांनी जी वस्तू वापरली आहे त्याच्यावर त्या वस्तूचे संस्कार झालेले असतात आणि ते संस्कार आम्हाला सुद्धा व्यतीत करत असतात. हे लक्षात ठेवा. अशा रीतीने आज अत्यंत विस्कळीत स्वरूपाचा विषय झाला, पण जेवढा विषय मांडण्याचा मी प्रयत्न केलाय मधून मधून हे व्यत्यय आल्यामुळं विषयात सुद्धा व्यत्यय आला. आजच्या दृष्टीने एवढाच विषय पूर्ण करून मी थांबतो. पसायदान घ्या महाराज. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांशील तो ते लाहो प्राणिजात, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवर्त भूमंडळी भेटो दया भूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलती जे अर्णव पियुषांचे, चंद्रमेजे अलांछन, मारतंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे भूतू, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिही लोकी, भजी जो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषे लोकीये, दृष्टा दृष्ट विजये होवारेजी, येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान बसावो, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी.